मामा अजून किती लांब आहे? थोडं आलंय, थोडं तरी किती? थोडस आलं. आता जवळजवळ आपण 1-1.5 किलोमीटर सहज आलो असेल ना? बाचे निघाले, कुठे? बाचे निघाले, मामाच्या दारात आले, न्यासले ग नऊवारी नऊवारी पैठणची साडी, पण नऊवारी ना? न्यासले ग नवारी साडी. मामा काय चाललंय पिरगो? बाबूराव, या या या. कोण आहे? बाची बाची कुठली? बाची तुम्हाला माहित नाही? नाही ना, पावर का आता नाही? नाही वय कोण आंब सोनाम? तिथली काय मामा असं? हे इकडे काय? हे आपले येरण ते बघ ना. म्हणजे आड का? हा ते अच्छा, बघू का मी? हा पण बाची का मुंबईला राहते काय? मुंबई आहे का? हा? बाचीचं लग्न बिग्न झालंय का? नाही अजून, नाही ए, असंच 14वीला जाती. आहे का? बरं मी काय म्हणतो, हं? काय ना करीत असतील लग्न तर? कोण आहे? आणि आपला पोरगा नाही तुला माहित नाही? आईला तुमचं आहे पण त्याचं वय जास्त वाटतं. ए पण छे वय नाही जास्त, तो खाऊन त्याचं शरीर असे फक्त. वय काय? नाही नाही वय नाही तर विचार पाहिजे तुझ्या बहिणीला. आईला म्हणजे उंच झालं. हाईट जास्त आहे, नुसता वाढलाय तो ते आई पडलं ना हा. असं. मामा ऐक ना, हा? इकडे ना खूप मोठी विहीर आहे, पण ती फुटली रे. नाही ना, ते बांगडी टाकेल तिला. बांगडी हा हातातली? नाही नाही, कड टाकेल ना, अच्छा. मग खालून पाणी वाहत नाही, इकडं पाणी बोकंडी तिच्या. हो का? हम्म. मुखंडी म्हणजे अंगावर? अरे अंगावर म्हणजे आता मध्ये पाऊस झाला नाही का? अच्छा. इथे खूप घाण आहे बाबा. गाण आता याला हे आजचे मुंबईचे येडे आता मुंबईची काय कसं आहे? पण मग त्यांच्या डांबरी आहे. हम्म. आता इकडे तांबट्याचं वावर वावर आहे. आहे आपलं. तांबटे उपटून फेकले मामा आपला इकडे. शेतकरी व्यवसाय आपल्याला माहिती मग. नाही. का? पोर वावरात काम करील का मग? पोर वावरत नाही कारण असा अंदाज दिसतोय मुंबईवाली पोर आहे. मग तुला जाऊ एक दे, सांग. माणसं लावून करू, घरात फक्त स्वयंपाक केला ना, बस. बस झालं. तवाला- नाही स्वयंपाकाला लय हुशार. आहे ना, मग बस आम्हाला आहे ना 2 टायमाचं खायला घातलं ना, बस. बस झालं, आम्हाला दुसरं काही नको. स्वयंपाक म्हणा तिच्या हातचा चहा पिऊन पा. काय सांगत एक- आहे? लेमन टी पिलीस ना मामा तू? हा किती कसं आहे बाय, तो हातातलं काम जाईल हम्म. आणि मावले जाईल. महिना माणसांसंग वावरात मी सगळं काम करून घेईल, फक्त मला स्वयंपाक झाला पाहिजे 2 टायमाचा. मामा आता कुणाचं बोलताय पण? तो वरून का बरं? लग्न करते ना. मामा हा? असं काय बोलतोय? अजून माझा काही निर्णय नाही ना बाबा लग्नाचा. अजून मी एवढी मोठी वय नाही झाली लग्न करण्यासाठी. तुझं वय नाहीयेच ते मला माहिती, ऐक. पण मग या बाय, तू काही घरात ठेवण्याजोगती वस्तू आहे का ते? मामा आज माझ्या आईचं जिवंत असते ना मला असे दिवस नसते दाखवले. तिचं ए नको बाई नाव ए बाई काढू. ए बाई कुठे गेली तू? हाय आई. काय नाव तुझं मला सांग. अच्छा. अच्छा हे बाई अर्चना आहे बघ, माझा वाणिकीचा मुलगा आहे. तुला आई वडील नाही, तुला आम्ही आमच्या पुरीवारी सांभाळू, तुला काही कमी पडू देणार नाही. का हो बरं पिन भाऊ? बाबा तुम्ही हा? आज बोल चलन उद्या तिला बकुळे काय त्रास झाला म्हणते? मग. नाही हो, पुरी सारखं सांभाळीन मी तिला. हा. पुरीसारखं. आम्हाला पोर नाही. हा. मामा तुमचीच गोष्ट कमी नाही करणार. काय आहे की नाही? तुमचीच गोष्ट नाही करणार. मामा हा बोल. मी राहणारी शहरातली आणि मला इथे कसं होतंय तुला तर माहिती ना, मला इथे नाही आवडत बाबा. ए बाई, फक्त घरात स्वयंपाक करायचा तो. बस ते फक्त स्वयंपाक करू घाला आम्हाला. मामा हा? मी काय म्हणते, हा बोल. हे बघ तुझ्या पुढे ते मी जाणार नाही हे तुलाही माहिती, हम्म. पण माझी एक अट असेल बाबा. काय? कुणाशी लग्न लावून दे पण त्याला माझ्यासोबत शहरात येऊन राहावं लागेल, कारण की मला हे जमणार नाही. हो मामा, बोला तिची आठ ठेवू. काचे शिट्टीत राहावं लागेल मुंबईला. शिट्टीत मुंबईला? शहरामध्ये. हा हे भाऊ पिनो मी काय म्हणत आहे, मला वाणिकीचं पोर आहे, आमचं कोण करेल? 6 वर्ष शेवटपर्यंत बाबा आमचे हात पाय बसले आता. एकले आम्ही दोघं आता काय एकलो सांग आम्ही आम्ही आता कोणी कोणाशी बोलतो तरी दोघं पण. हा. इतकं वाईट पाडा झाला आमच्या दोघांच्या. वय झालं ना म्हातारपणात जमतच नाही आमचं. हा. म्हणजे नवतरपणात जेवढं करायचं तेवढं काम केले आम्ही. लय काम केलं हा आम्ही. मागच सर नाही. ऐक, वर्ग आहे ना त्यांचं खूप चांगलं आहे. हे बघ मामा, मी तुला म्हंटल नाही की त्यांचा मुलगा चांगला आहे का वाईट आहे, तू कुठलंही स्थळ बघ माझ्यासाठी, पण माझी अट तीच असणार आहे की मुलाने माझ्यासोबत येऊन मुंबईमध्ये राहावं.
अहो, पण मग त्यांच्या मागे कोण नाही ना. नाही मग तसला बघूच नको, बघायचं तर पूर्ण खानदानी वालाच बघ मग. आम्ही मग काय आता खानदानीच्या नाही मामा ओरडू नको ना, भागले का तू? ओरडतो कशाला? तो मला बदलीत केलं फार. अरे मी काय बदल केलं मामा तुला? काय मग चांगलंच आहे ना. म्हणजे खानदानी म्हणजे 4-5 मुलं असेल त्यांना असं बघ. हा, एवढे मुलं नाही वानिकीनीच एक. म्हणजे एखादा तिकडे गेला तरी प्रॉब्लेम नको. अगं बाई एकच आहे तुझी माझ्या होईल. नाही नको नको. सगळी जमीन जागा तुमच्या नाव होईल. आम्ही ते विकून मुंबईला जातो आता ना. आम्ही दोघं काय संघ येणार आहे काय? की काय म्हणते पाहिलं का? काय जमीन वपून मुंबईला जाते म्हणे. तुम्हाला पण घेऊन जातो ना तिकडे हवं तर. तुम्ही आरामात करा, काही गरज नाही तिकडे काम बकुळे पाहिले का काही ए, बाप दादा दिसते ओपन मुंबईला जायचं. पोराचं लगीन लावून घ्या. आपल्या जीवाचं काही सोनं नाही व्हायचं. पडू एखाद्या पडीत आपण दोघ जण, पण त्याला आधी लग्न करा नाही तर पोर वाया जाईल. आलं इथं धरून घ्या. बरं जाऊ दे गेलं तर जाऊ दे नेऊ दे मुंबईला. हा जाईल थोड्या दिवस नेईल परत येईल हा. ते. मग येईल आपल्या पोरीला हुशार आहे. मग हुशार हा? नाही, आई बापाची ओढ राहते. वड राहते मग. ओय बाई अर्चना, हो बोला ना. जर आमचे पोर तुम्ही मुंबईला राहायला गेले पण महिना 2 महिन्यात एका 2 दिवस पाठवशील का आम्हाला भेटायला? 15 दिवसात 2 दिवस पाठवत जाईन. हा का? हो मग. नाही तर महिन्यात 4 दिवस पाठी झाला. हा चालेल ना. हा राहू 5 दिवसाला धरून यायचं ना. जे तुम्ही महिनाभर राहणार तर पहिले 4 दिवस तुम्ही इकडे पाठी जा त्याला. नाही कशाला, काय गरज नाही. 15 दिवसात मी 8 दिवस पाठवत जाईन. बकुळे 15 दिवसाला पोराला यायला परवडलं का मुंबईवरून? नाही मग महिन्यात 4 दिवस आला तर काय होईल? मामा त्यांना म्हणावं एवढं तिकीट नसतं. 10 रुपये तिकीट आहे रेल्वेला. हा अहो कामाची बुंडूक होती. 4 दिवस आला तिकडे 2 दिवस आराम करी चांगला. अहो काम जॉब वर मी जाईन, त्यांना काय घरातलं धुणे भांडीच तर करायची आहे. तू आहे. धुणं भांडी करायला लावती का म्हणजे त्याला? हो त्यांना तेच काम असते, बाकी काही नका बाई. पोर का त्याच्यासाठी लहानचं मोठं केलं का? मी एवढा होता एवढा मोठा केला आणि तू त्याला धुणं भांडी करायला लावती? तो तुमचा प्रश्न आहे. मी तुमच्या मागे लागली का माझ्या शिवाला राहून द्या ना? अगं बाई आई एक मिनिट, मी फक्त माझ्या मामांसाठी होकार देते, पण माझ्या अट्टीच असेल. जॉब वरती तर मी जाणारच आहे. जॉब मी करते म्हटलं त्यांना काम करायची काहीच गरज नाही. त्यामुळे त्यांना घरी बसल्या काम नाही ना. धुणे भांडी करा, स्वयंपाक करा, माझा डबा बांधून द्या, डबा पोचून द्या, बस इतकंच. हा बाई तुम्हाला अगं बाई ऐक, आमचं पोर आतापर्यंत दुधाव होतं. हा? हा म्हणजे अजून दूध तोडलं नाही त्याचं आम्ही. तोडलं नाही? हम्म. मामा हे काय बोलताय? जाऊ म्हणजे काय हो? अहो काय झालं माहितीये का? 2-3 वर्ष प्याला तो हा, दूध. मग नंतर काय झालं गाय घातली आम्ही हा. आणि त्याला काही जेवण चिकट चालणार बर. अजून त्याला काल बाकर माहिती नाही. अजून दुधावच येतो मग दूध काच गायचं. गायांचं. असं म्हणा ना मामी. हे बघ मामा, माझी अट मान्य असेल तर मी लग्न करते, नसेल तर चल. आपल्याला काही स्थळांची कमी नाही. मुंबईमध्ये खूप सारे असे वेटिंग वरती आहेत माझ्याशी लग्न करण्यासाठी. यांच्याकडे काय आहेत? खेड्यातली वेडी नसतात का बावळट? ए बाई 25 एकर जमीन आहे माई. तो काय तिकडे डबुल पडल्या लोक सगळे आले गावाला. उलट तिकडचे लोक तिकडे येतात. हा येते तिकडं. कंपनी जाते 4 वर्ष परत चिनपट्ट भरून इकडे येते गावाला. तुमच्याकडचे असतील, आमच्याकडे नाही असं. तर आम्हाला विचार इडून सुरू झाली का हे त्या तिथपर्यंत एवढी सगळी जमीन आहे ना 25 एकर, ही आमची 2 जणांची. हा डोंगर सुद्धा माझा आहे. बापरे काय खरं नाही मग तर. हा. कारभारी हा. मी काय सांगते ऐका, काय ही पोर काय परवडायची नाही आपल्याला. आज 25 एकर बागायत आहे आपलं. हो मग आपल्याला पाहिजे अशी रांगडी पोर. रांगडी रांगडी. हा? ही काय परवडणार नाही. दुसरी पोर पाहावा एखादी. दुसरी पाहती ना. दुसरी पाहावा. तुम्ही माझ्यासोबत या पिरू भाऊ या तुम्ही नाही तुमची बाची घेऊन जा. तुमचा लय नाद मी नेणारच आहे तिला का असं होत्या 8 वाढव दिवस हा? होत्या काय मामा बाची? काय बोलताय ते? डोक्यात आहे का ए, डोक्यात? घरी घरी नाही आम्हाला नाही राहायचं. म्हातारी जोडी राहू द्या 8 दिवस. ओ, नाही तुम्ही- बरं. मामा त्यांना सांगणे संध्याकाळी जेवणार या म्हणून. आता हळदीचा कार्यक्रम आम्ही लग्नाला आलेलो. येतो आम्ही. येतो जोडीने येतो आम्ही. या जेवण आहे तिथं. हा आय गुलाबजामी गोल अजून गोल काय अजून काय गुलाबजामे पापडी नागलीची. मठ्ठपणे. अजून- हो. आम्ही आहे का सुतारपणे आहे का? तुम्हाला कसं काय माहिती? हो चला सुतारपणे. हा अरे वा वा वा. चल. हा बायकोला तर लय आवडती. तुमची नागाची हो का? नाही लगेच काला या त्या. काय? आय लगेच नका येऊ, नंतर या संध्याकाळी आम्ही आम्ही चाललो. आमच्या जुन्या घरी चाललोय. आम्ही काय चाललो. बकुळे तर हात धर मला दिसत ना. येतो ए ना. पुरी चला आपण आहे ना हा जेवणच येऊ आता बरं का. मला लय खाऊ वाटले चालेल. काही. हा?